लक्षात घ्या, आज जूनची 19 तारीख, हा अजूनही पाऊस नाही. गेल्या मागच्या 10 ते 12 दिवस अजिबात पाऊस लागलेला नाही. ह्या विहिरींची पातळी खाली गेलेली असत, पाण्याचे सोर्स कमी झालेले असत. पण ह्या सरकाराक या गोष्टीचा काही फरक पडणार नाही. यांच्या का फक्त मायनिंगला अप्रुव्हल देऊचा असा. रेडी कोंडरासारखे गाव ऑलरेडी डोंगरच्या डोंगर ह्यांच्यानी संपवल्याने जनावर रस्त्यावर येली, हत्ती मोकाट फिरतात, गौरेडे असेच तुमका रस्त्यावर दिसतात, लोकवस्तीत दिसतात. नवीन 7 ते 8 गावात अजूनही मायनिंगसाठी अप्रुव्हल दिलेली आहे. हा माहिती तुमका सर्वांका असा. ऑलरेडी आंदोलन छेडलेला असा लोकांनी, गावातील लोकांनी गाव राखलेला. म्हणा सिंधुदुर्ग टिकलो, म्हणा कोकण टिकला, खायच्या नेत्याने ह्या टिकवक नाही असा. त्यामुळे तुम्ही जी विदाऊट लिगली नोटीसशिवाय जर माणसा पाठवतात ना, ती पूर्णपणे चुकीची आहे. लक्षात घ्यायची. वाईट प्रतिसाद तुमका नक्कीच दिस. आज निसर्गाचा समतोल बिघडलेलो असा. आज पावसाक सुद्धा वाटतं असताना मी कशाक पडा. आज मायनिंगमुळे जी झाडांची कत्तलखानी झालेली असत, त्याच्यामुळे पावसाक सुद्धा विचार करूचा लागता असतं लोक. आणि ह्या जर काहीतरी थांबवचा, ह्या षडयंत्रावर काहीतरी लात मारूची, तर तुम्ही खायच्या पक्षाचे असल्या तरी तुमका एकत्र येण्याची गरज आहे. लक्षात घ्या. एका हातांकडे टाळी वाजणार नाही, पण हे लक्षात घ्या, या सरकारच्या या जी विचार हत हे का आपण बाहेर काढूचा. ह्या सिंधुदुर्गात आमच्या टिकणार नाही. शेतकरी म्हणून एकत्र व्हा. केंद्रात राज्यात कोणाची पण सत्ता असू दे, काय फरक पडत नाही. मृत्यू अटळ आहे. जे उद्या होईल ते आज होऊ दे, काय विषय नाही. संघर्ष करा. संघर्ष केल्यावर मृत्यू जरी आला तरी थांबू नका. लक्षात घ्या. इतिहासात नोंद होईल. नाही तर तुम्हाला फोटो मारून तुमच्या भवितव्य तुमच्या मुलांसाठी ते दाखवावे लागतील. असा कोकण होता. कोकणासाठी कोकण जपायला शिक.